मौजे डोंगरखंडाळा येथील नागरिकांवर जबरदस्तीने दाखल केलेले गुन्हे खारिज करण्यासंदर्भात 11 मार्चला ग्रामपंचायत सरपंच सदस्य तथा शेकडो महिला गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। दगडफेक प्रकरणी पोलीस प्रशासनाने नागरिकांवर जबरदस्ती दाखल केलेले गुन्हे खारिज करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन यावेळी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की 6 मार्चला रात्री अज्ञात व्यक्तींनी ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वसूचना न देता शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आल्याची माहिती दुसऱ्या दिवशी समोर आली। त्यावर कोणताही आक्षेप किंवा तक्रार नसल्याने ग्रामपंचायत सरपंच व सदस्य तथा गावकऱ्यांनी तो पुतळा तसाच ठेवण्यात आला। परंतु 7 मार्चला सकाळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचारी तेथे दाखल होऊन त्यांनी चौकशी केली असता त्यावर कोणत्याही जाती धर्माची तक्रार नसल्यामुळे तो पुतळा तसाच ठेवण्यात आला। मात्र पोलिसांनी त्या ठिकाणी असलेला पुतळा काढण्याचे सांगितले। 8 मार्चला सकाळी कोणत्याही प्रकारची लेखी व इतर पूर्वसूचना न देता बुलढाणा शहराचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी येऊन त्यांनी पुतळा काढण्यास सुरुवात केली व पुतळा काढत असताना पुतळा खाली पडल्यानंतर विटंबना झाली असता लोकभावनेचा उद्रेक उफाळून आल्याने तणाव निर्माण झाला। दरम्यान पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ, राधेश्यामजी चांडक, आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतरांची गावात शांतता बैठक पार पडली। या बैठकीत पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करणार नाही असे आश्वासन गावकऱ्यांना दिले होते। मात्र भुजबळ पाटील यांनी दिलेला शब्द न पाळता अनेक जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत। हे गुन्हे खारिज करण्यात यावे अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। मागणी पूर्ण न झाल्यास होणाऱ्या अनुचित प्रकाराला पोलीस प्रशासन जबाबदार राहणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे।